संजय राऊतांच्या पत्रामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी ठाकरे शिवसेनेवर नाराज असल्याचं सध्या समजतंय। हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार करणारा संजय राऊत यांनी काँग्रेस श्रेष्ठींना पत्र लिहिलंय। मनसेला महाविकास आघाडी सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोध केला असा उल्लेख या पत्रामध्ये आहे। सपकाळ यांच्या विरोधात राऊतांनी लिहिलेल्या पत्रात काँग्रेस श्रेष्ठी मात्र नाराज दिसतात। काँग्रेस श्रेष्ठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी असल्याचं समजतंय। राज ठाकरे यांच्यासोबत गेल्यानं परप्रांतीय मतदार लांब जातील असं काँग्रेस श्रेष्ठींचं मतही समोर येत आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी राऊत यांना पत्र लिहून राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करून कळवतो असं सांगून सुद्धा राऊत यांनी दिल्लीमध्ये पत्र लिहिल्यानं हे पक्षश्रेष्ठी नाराज आहेत असंही बोललं जात आहे। राज ठाकरे यांच्या संदर्भात कुठलीही चर्चा अद्यापर्यंत झालेली नसताना राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याची काँग्रेस श्रेष्ठींनी माहिती समोर दिलेली आहे। राज ठाकरेंसोबत गेल्यानं परप्रांतीय मतदार लांब जातील असं मत काँग्रेस श्रेष्ठींना सध्या वर्तवलेलं आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या? गौरी, खरं तर हा प्रश्न होता निवडणूक आयोगाच्या भेटीचा। सुरुवातीला महाविकास आघाडीचे नेते हे निवडणूक आयोगाला भेटणार अशी माहिती आली होती। त्यानंतर संजय राऊतांनी सर्व पक्षीयांनी यावं असं सांगण्यात आलं। मात्र याच्यामागे कारण असं होतं की काँग्रेसचं राज ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये असणं कुठेतरी त्यांना बोसलं जात होतं, किंवा काँग्रेसचं म्हणणं असं होतं की राज ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला फटका बसेल, कारण राज ठाकरे यांची परप्रांतीय यांच्यासोबतची भूमिका ही आमच्या पक्षाच्या भूमिकेशी विरोधात्मक आहे। या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा संजय राऊतांनी हर्षवर्धन सपकाळ यांना कळवलं तेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांनी आमच्या पक्षामध्ये एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही, आम्ही सगळ्या संदर्भामध्ये चर्चा घेऊन मी कळवतो असं त्यांनी सांगितलं होतं। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये तात्काळ संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं आणि जर पाहिलं तर हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केली। यानंतर हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीत आले आणि दिल्लीमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा झाली। चर्चेनंतर ही बाब स्पष्टपणे समोर आली। जर राज ठाकरे आणि काँग्रेस एकाच मंचावरती थांबवते आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत। अतुलजी, आपण बघू शकतोय हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार करणारं पत्र संजय राऊत यांनी काँग्रेस श्रेष्ठींना पाठवलेलं आहे। मनसेला महाविकास आघाडी सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळ विरोध करतायत असा उल्लेख या पत्रामध्ये आहे। नाही, स्पष्टपणे आहे की जेव्हा निर्णय हा पहिलेच झालेला आहे, अलायन्स कोणासोबत करायचं आणि कोणासोबत नाही करायचं त्याचा निर्णय हा स्थानिक स्तरावरचे नेते करतील। त्यामुळे अलायन्समध्ये घेण्याचा नाही घेण्याचा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या बिंग अध्यक्ष एमपीसीसीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे म्हणून येतोच कुठे। दुसरी गोष्ट, आमच्या पक्षश्रेष्ठींकडे आमच्या अलायन्स पार्टनरनी तक्रार करण्याचं कारण काय? आमचे पक्षश्रेष्ठी आमच्या अध्यक्षांसोबत बोलतील। त्यामुळे मला असं वाटतं की उडवलेल्या गोष्टी असाव्यात या। माझ्या कानावर तरी अशी कुठली बातमी नाही आहे की असं काही पत्र वगैरे लिहिण्यात आलेलं आहे किंवा अशा पद्धतीची काही तक्रार झालेली आहे। एखादी गोष्ट करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते, तक्रार कशी काय होऊ शकते? आणि तेही अलायन्स पार्टनरच्या। बरं लोंढेजी, असंही कळतंय की जे संजय राऊतांनी पत्र लिहिलेलं आहे त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठी सुद्धा त्यांच्यावर नाराज दिसत आहेत, शिवसेनेवर ते नाराज आहेत। राज ठाकरे यांच्यासोबत गेल्यानं परप्रांतीय मतदार लांब जातील असं त्यांनी मत मांडलंय। याबाबत तुमची प्रतिक्रिया? तर आपण बघू शकतोय महत्त्वाची ही अपडेट सध्या समोर येते आहे। काँग्रेस श्रेष्ठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी आहेत आणि ते शिवसेनेवर नाराज असल्याचं बघायला मिळत आहे। राज ठाकरे यांच्यासोबत गेल्यानं परप्रांतीय मतदार लांब जातील असं काँग्रेस श्रेष्ठींना मत सध्या समोर येत आहे। तर पुन्हा एकदा मी शिवाजी यांच्याकडे जाते। शिवाजी, आपण बघू शकतोय संजय राऊत यांनी जे पत्र पाठवलेलं आहे काँग्रेस श्रेष्ठींकडे, याचे नेमके काय पडसाद उमटतात राजकीय वर्तुळात? एक मुद्दा यामध्ये गौरी प्रकर्षाने आहे, तो म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे की पत्र का पाठवण्यात आले तर राज ठाकरे यांच्यामुळे पत्र पाठवण्यात आले आणि पत्रामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी त्याचबरोबर निवडणूक आयोगामधील ज्या सुधारणा आहेत ते करण्यासाठी काँग्रेसने साथ द्यावी असा मुद्दा आहे। मात्र मुद्दा हा याच्यामध्ये एक होता की राज ठाकरे याच्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे
नसावेत हा मुद्दा जो आहे सातत्यानं काँग्रेस मांडताना पाहायला मिळते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला वेगळं लढण्याची भूमिका काँग्रेस सध्या घेताना पाहायला मिळते. वर्षा गायकवाड यांनी कालच या संदर्भामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. खरं तर त्यांनी सांगितलेलं आहे की भेट सदिच्छा भेट होती, कारण मधल्या काळामध्ये खरगे आजारी होते. मात्र ही भेट त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली आहे. दुसरा मुद्दा काँग्रेस श्रेष्ठी हेही मान्य करतात की ते दोघं बंधू आहेत, त्या दोघांनी एकत्र येणं याला आमचा कुठलाही विरोध नाहीये. मात्र राजकीय पातळीवरती या गोष्टीचा विचार करणं अपेक्षित आहे. जेव्हा हे दोघंही एकत्र येतात तेव्हा काँग्रेसला फटका बसेल. काँग्रेस, कारण जागा वाटपामध्ये त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो नाराज होऊ शकतो. या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही उद्धव ठाकरे शिवसेनेची अडचण समजून घेतो, मात्र त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने थेट असं सोबत घे आहे असं न घेता चर्चा करून याच्यावरती मार्ग काढणं अपेक्षित तुम्हाला मी होतं. थोडंसं थांबवते. पुन्हा एकदा आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. लोंढेजी, मगाशी आपण बोलत होतो जे हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी सध्या काँग्रेस सृष्टी असल्याचं बघायला मिळत आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर खरं तर ते नाराज आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत गेल्यानं परप्रांतीय मतदार लांब जातील असं मत काँग्रेस सृष्टींचं सध्या समोर येत आहे. असं आहे की काँग्रेसचं पहिलेपासून ही राष्ट्रीय पार्टी आहे. आम्ही सगळ्या भाषांचा, सगळ्या देशातल्या लोकांचा सन्मान करतो. आमच्या इथे परप्रांतीय आणि आपल्या याच्यातले असा भेदच नाही आहे ना, तो काही प्रश्नच येत नाही आहे. पण इंडिया अलायन्सची जी पार्टनर्स आहेत किंवा समविचारी जी लोक आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते. इथे इतकं स्पष्ट आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची चर्चाच नाही आज, जिथला कुठला आमच्याकडे प्रस्ताव नाही किंवा कोणी आमच्याकडे प्रस्ताव पाठवला नाही किंवा अलायन्स पार्टनरची आमच्यासोबत कुठली चर्चा केलेली नाही, त्यामुळे तो काही प्रश्नच येत नाही त्याच्यावर चर्चेचा. जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याच्यावर चर्चा कशाला करायची. बरोबर. अतुलजी, आपण खरं तर काल परवा दिवशी बघितलं असेल जेव्हा निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ शिष्टमंडळामध्ये सहभागी नव्हते तेव्हा ते कुठेतरी नाराज होते असंही बोललं जात होतं. आता जे संजय राऊत यांनी त्यांच्या विरोधात केलेली तक्रार, हे सगळं बघता नेमकी काय आता तुमच्या पक्षाची भूमिका असणार आहे? पूर्व प्रायोजित मीटिंग होती त्यांची दिल्लीला, त्यामुळे ते दिल्लीला गेले. निवडणूक आयोगाच्या संदर्भातला मतचोरीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न राहुल गांधीजींनी राष्ट्रीय स्तरावर उचलला. सर्व स्तरावर तो काँग्रेसकडनं उचलण्यात आलेला होता. त्या मुद्द्याचा अलायन्सचा काही संबंध नाही. तो मुद्दा या देशाच्या लोकशाहीमध्ये जो आपलं सरकार निवडण्याचा एक मताचा जो अधिकार आहे तो अधिकार वाचवण्याचा तो लढा होता आणि त्याचे प्रिकर्सर आम्हीच आहोत. आणि त्याच्यामुळे आमची जी भूमिका होती ती भूमिका वेगळी होती. आमचे सन्माननीय माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब होते, वर्षाताई होत्या मुंबईच्या अध्यक्षा. त्यामुळे आम्ही नव्हतो असं नाही आहे. तो मुद्दाच आमचा आहे. ही गोष्टच आम्ही जनतेसमोर आणलेली आहे, जगासमोर आणलेली आहे की कशा पद्धतीनं ठरणाऱ्या निवडणुका कशा काय जिंकून आले. बरोबर, नक्कीच. अतुलजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर पुन्हा एकदा मी शिवाजी यांच्याकडे जाते. शिवाजी, नुकतीच आपण अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया ऐकली असेल. नेमकी काय आता सध्या काँग्रेसच्या आतमध्ये चर्चा सुरू आहे एकंदरीत या सगळ्या प्रकारामुळे? खरं तर म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जे सांगतायत त्याच्यामध्ये मतभेद नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न आहे. मात्र जर मतभेद नसतील तर तुम्ही राज ठाकरे यांच्यासोबत जाणार का, हा खरं तर काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न आहे. तुमचे मतभेद नाही आहेत, तुमचं राज ठाकरेंची मान्यता आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. जर तुमचे मतभेद नसतील तर तुम्ही राज ठाकरे यांचं स्वागत करणार का महाविकास आघाडीमध्ये? कारण या सगळ्या याच्यामध्ये शिवसेनेला सोबत घेताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा पूर्णपणे विरोध होता. तत्कालीन काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, शरद पवार यांनीच या सगळ्या संदर्भामध्ये प्रयत्न करून आणि पक्ष फुटेल असं सांगून त्या काळामध्ये शिवसेनेला सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं. आता या सगळ्याच्या मध्ये जर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांची अलीकडची भोंग्याची भूमिका, त्यानंतर परप्रांतीयांची भूमिका, या सगळ्यामध्ये मुंबईमध्ये मोठा अलीकडच्या काळामध्ये झालेला राडा, या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी असो किंवा सोनिया गांधी असो या राज ठाकरे यांना सोबत घेण्यासंदर्भामध्ये कधीही होकार देणार नाही. कारण शिवसेना सोबत घेताना आतापर्यंत आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही अशी खरं तर भूमिका काँग्रेसकडून समोर येते. मात्र आगामी काळात याचे सगळे नेमके पडसाद काय उमटतात हे बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.